नमस्कार, मी डॉक्टर सागर. आज आपण जाणून घेऊया की टू व्हीलर चालवताना रस्त्यावर कुठल्या प्रकारचे नियम आपण कटाक्षानं पाळली पाहिजे, जेणेकरून ॲक्सिडेंट टळतील. आपल्याला माहिती आहे की आजारापेक्षा ॲक्सिडेंटमध्ये लोक जास्त मरत आहेत. स्पेसिफिकली तरुण मुलं, जी खूप घाईघाईनं आपली गाडी चालवतात आणि निर्णय क्षमता कमी असल्यामुळे अचानक ॲक्सिडेंट होतो आणि जीवाला धोका येतो. जीवाला धोका कसाही होऊ शकतो. तो गाडीखाली येऊन होऊ शकतो, गाडीच्या बाजूला पडून डोक्याला मार लागून होऊ शकतो. म्हणजे काही नेमच नाही आणि काही त्याचं काही आपण ठरवू शकत नाही कशा प्रकारची इजा होणार आणि जीव जाईल. तर आज आपण जाणून घेऊया की काय महत्त्वाचं आहे. सहसा ज्या मोठ्या गाड्या असतात, मोठ्या गाड्या म्हणजे कोणत्या, जसं बस, ट्रक, SUV व्हेकल्स, 407, ट्रॅक्टर, ट्रेलर, मोठे ट्रेलर, ह्या गाड्यांचे वैशिष्ट्य आहे की ह्या गाड्यांची स्पीड जरी कमी असली तरी अचानक या गाड्यांचा ब्रेक कधीच लागत नाही. त्या गाड्यांनी ब्रेक लावल्यानंतर ते खूप वेळानंतर लागतो आणि मग तोपर्यंत उशीर झालेला असतो. जर चुकीनं आपली गाडी या गाड्यांची धडक बसली तर मोठा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. सहसा जेव्हा ह्या गाड्यांना आपण ओव्हरटेक करतो, तो ओव्हरटेक करताना आपण खूप कटाक्षानं ओव्हरटेक केलं पाहिजे. हॉर्न वाजवत समोर जर क्लिअर असेल रस्ता तरच आपण ओव्हरटेक करावं. अदरवाईज समोरच्या गाडीशी आणि या गाडीच्या मदत आपली गाडी येऊ शकते आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यामुळे ही बाब फार महत्त्वाची आहे पाळणं. टू व्हीलर रस्त्यावर चालवत असताना आपण रस्त्याच्या डाव्या बाजूलाच टू व्हीलर चालवावी. मध्ये किंवा उजव्या बाजूला चालवण्यास ॲक्सिडेंटचा धोका वाढू शकतो, कारण की मागून गाड्या ज्या येतात त्या स्पीडने येत असतात. त्याच्यामुळे लेफ्ट साईडनं जर आपण गाडी चालवली तर ॲक्सिडेंटची शक्यता खूप कमी आहे. आपल्या गाडीचा जो मागचा लाईट आहे तो रात्रीच्या वेळेस चालू असला पाहिजे. तो बंद असला किंवा त्याला काही म्हणजे दिसलं नाही समजा मागच्या गाडीवाल्यानं तर मागून धडक लागून ॲक्सिडेंट होऊ शकतो. जर आपण शाळेच्या अवतीभोवती जात असो किंवा आपण अशा ठिकाणी असो जिथे गर्दी आहे, जसं मंदिराच्या बाहेरचा परिसर, तिथे अचानक गर्दी वाढू शकते. थिएटरच्या बाहेरचा परिसर, अचानक गर्दी वाढू शकते. अशा ठिकाणी किंवा काही लहान मुलं रस्त्यावर उभी आहेत, ती अचानक रस्त्यावर येऊ शकतात. काही जनावर रस्त्यावर उभी आहेत, ते अचानक रस्त्यावर येऊ शकतात. तर त्यांना धडकून पण मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर तेव्हाही आपण हॉर्नचा वापर नक्कीच करावा, म्हणजे समोरचा जो असतो तो कटाक्ष म्हणजे लक्ष वेधून घेईल आणि तो रस्त्याच्या बाजूने होईल. गाडी स्लो चालवावी. स्कूल एरियामध्ये स्पेसिफिकली लहान मुलं असतात, ते अचानक रस्त्यावर येऊ शकतात. बारीक गल्ल्या असतात, त्या बारीक गल्ल्याच्या मधून अचानक मुलं पळत येऊ शकतात, सायकलवर येऊ शकतात, तेव्हाही ॲक्सिडेंटची शक्यता वाढते. बारीक गल्ल्यांमध्ये जी छोट्या गल्ल्या असतात त्याच्यात आपल्याला पलीकडचं काहीही दिसत नाही आणि आपली गाडी स्पीडमध्ये असली की अचानक गाडी आल्यावर आपण धांदलून जाऊन आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यामुळे जे मूळ आलेले रस्ते असतात तिथे पण आपण कटाक्षानं गाडी चालवावी. जेव्हा गाडी स्पीडमध्ये असते समोरची किंवा लेफ्ट टर्न राईट टर्न घेणारी असते, तर त्या गाडीची स्पीड जर जास्त असेल आणि आपण जर त्या गाडीच्या समोरून क्रॉस होत असलो तर पहिले त्या गाडीला जाऊ द्यावं, नंतर आपण आपली गाडी क्रॉस करावी. अशा वेळेस ॲक्सिडेंट नक्कीच होऊ शकतात. आणि घाई सगळ्यांना आहे, पण जीव महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, घाईपेक्षा जीव महत्त्वाचा. त्याला जाऊ द्या, तुम्ही हळू चालवा. जर त्याच्या घाईमध्ये तुम्ही अडकलात तर तुमचा जीव धोक्यात येणार, हे नक्की लक्षात ठेवा. ह्या गोष्टी अचानक होतात, म्हणजे ह्या काही आपण ठरवू शकत नाही, असं आहे. गाडी चालवणं म्हणजे एक डिफेन्स आहे. म्हणजे शेवटी तुम्हाला वाचत गाडी चालवणं. समोरचा गाडी किती शिकलेला आहे, तो किती घाईत आहे, ह्याच्याशी काहीही घेणं नसतं. जर तुम्ही त्या गोत्यात आलात तर तुमचा जीव नक्कीच धोक्यात येईल. हायवेमध्ये गाडी चालवताना कटाक्षानं गाडी चालवावी. लेफ्ट साईडलाच गाडी चालवावी, जेणेकरून तुम्ही ॲक्सिडेंटच्या गोत्यामध्ये येण्यास तुमचं प्राण वाचू शकतो. तुम्हाला कुठली इमर्जन्सी असली तर इमर्जन्सीमध्ये आपण जास्त घाईत असतो, गडबडीत असतो, त्यावेळेस ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे इमर्जन्सी जरी असली तरी तुम्ही ज्या वेळेवर पोहोचत असणार तुम्ही त्याच वेळेवर पोहोचणार.
5 मिनटं आधी किंवा 5 मिनटं नंतर त्यांना काहीही फरक पडत नसतो. हे लक्षात ठेवा. धन्यवाद.